डेबिट कार्डची डेटा चोरी आणि गैरवापर प्रकरणी काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीका केली आहे। डेबिट कार्ड गैरवापराच्या घटनेनंतर ग्राहकांची झोप उडाली असून देशातील जनतेचा पैसा कुठल्याही क्षणी चोरीस जाऊ शकतो असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. अजय कुमार यांनी केला आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। देशातील जनतेच्या मेहनतीची कमाई सरकारने सुरक्षित ठेवावी, अन्यथा जनता सरकारला कदापि माफ करणार नाही, असंही अजय कुमार यावेळी म्हणाले। डेबिट कार्डची डेटा चोरी आणि गैरवापर प्रकरणी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँकांकडून काही डेबिट कार्ड्स आणि डेटा ब्लॉक करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर बँक ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या उपमहाप्रबंधक पूजा ठाकूर या आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। मी आभारी आहे आम्हाला बोलवल्याबद्दल। बँकांकडून जी डेबिट कार्ड्स आणि जो डेटा ब्लॉक करण्यात आलेला आहे त्यामागची कारणं काय सांगू शकाल? म्हणजे आता आपण बातमी तर सांगितलेलीच आहे, पण तरी पण सविस्तर कसं सांगाल? या प्रश्नाचं उत्तर मी थोडं सविस्तर देऊ इच्छिते की बँकांची ही जी डेबिट कार्ड आपण जे गेले 4-5 दिवस जी वृत्तपत्रात माहिती वाचतो आहे, तर बँकांकडे भरपूर सिक्युरिटी फीचर्स असतात। असे गैरप्रकार टाळायला त्यांना सारखी इन्फॉर्मेशन येत असते। ते स्वतः पण बघत असतात की हे एटीएम ट्रान्झॅक्शन्स आणि इतर जे डिजिटल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्याबद्दल कोणी ब्रीच नाही केलेला आहे ना, कोणी मॅलवेअरनी आतमध्ये आपल्या सर्व्हर्समध्ये काही प्रॉब्लेम केला नाही आहे ना। तर मला हे सांगण्याची खुशी आहे की स्टेट बँकेत असला कुठचाही प्रॉब्लेम झालेला नाही आहे। अतिशय रोबस्ट सिस्टम्स आहेत आमच्या। पण जेव्हा आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्समधून माहिती मिळायला लागते आणि नॅशनल पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया पण बँकांना माहिती पुरवत असते की काही ह्या अकाउंट्समध्ये ब्रीच असू शकतो सस्पेक्टेड, तेव्हा बँकांचं काम असतं की लगेच तातडीने त्याच्याबद्दल माहिती गोळा करणं आणि पहिलं म्हणजे हित आपल्या कस्टमरचं राखणं। त्याप्रमाणे बँकेला जेव्हा लक्षात आलं की 3-4 कार्डांमध्ये काहीतरी सस्पेक्टेड मॅलिफाईड्स दिसत आहेत, तेव्हा बँकेनी पहिल्यांदा कस्टमर्सना SMS पाठवले। पहिलं कस्टमर्सना सांगितलं की तुम्ही तुमचा पिन बदला, पिन नंबर बदला, नंतर तुम्ही सतर्क राहा, पिन नंबर कोणाशी शेअर करू नका। जेव्हा बातम्या चालू राहिल्या आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तेव्हा बँकेला जेव्हा लक्षात आलं की पिन्स ब्लॉक करणं किंवा पिन्स चेंज करणं हे अतिशय धीम्या गतीने होत आहे कस्टमर्सना जोपर्यंत समजेपर्यंत, तेव्हा बँकेने निर्णय घेतला की आपण हे एटीएम कार्ड्स ब्लॉक करूया, म्हणजे कस्टमर्सचं ह्याच्यात नुकसान होणार नाही। बँकेचं नुकसान तर पुढचं, पण पहिलं कस्टमर्सचं नुकसान होणार नाही, या दृष्टीने बँकेने हे एटीएम कार्ड्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला। हे मी माझं स्टेट बँक ऑफ इंडियाचं सांगते, इतर बँकांनी आपापल्या स्टेप्स तशा जरूर घेतल्या असतील। नेमकी कुठल्या प्रकारची फसवणूक ह्याच्यामध्ये होत असते? साध्या शब्दात सांगायचं म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी आणि कस्टमरसाठी तर की बँकांचे सगळ्या सिस्टम्स ह्या एकदम हाय प्रूफ लेवलच्या असतात। त्याला ॲक्सेस विशिष्ट ऑफिसर्सना, विशिष्ट एक्झिक्युटिव्हजना, IT प्रोफेशनल्सना दिलेला असतो आणि ॲक्सेस त्याच ऑथराइज पर्सनलला दिलेला असतो। नंतर त्याच्यात बँकेचे IT सिस्टम्स फायरवॉल्स क्रिएट करतं की ह्या जेणेकरून कुठचीही बाहेरची ऑर्गनायझेशन किंवा व्यक्ती आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मॅलिफायर दृष्टीने एक मॅलिफाईड सॉफ्टवेअर घालून आपला डेटा चोरी करू नये, ही त्याच्यामागचा उद्देश असतो। तर त्यामुळे अशा प्रकारे बँक त्याच्याबद्दल सावधानता बाळगते आणि ही बँकेच्या दृष्टीने बाळगण्याची, हे कस्टमर्सच्या बाजूने काही गोष्टी करायला पाहिजेत, त्या मी तुम्हाला पुढे आपल्या संभाषणात सांगते। म्हणजे ग्राहकांनी जी सावधानता बाळगायला हवी, सतर्कता बाळगायला हवी, ती खूप महत्वाची आहे। म्हणजे आता मी बँकर आहे पण मी कस्टमर पण आहे, तर आता बँक माझी आपल्या सगळ्या अकाउंटची काळजी घेणारच आहे विविध तऱ्हेने, पण माझा पण त्याच्यात रोल आहे की मला माझा एटीएम पिन समजा आहे, तर मला एवढंच सांगायचं की एटीएम पिन आपण थोडा स्ट्रॉंग ठेवला पाहिजे। तो पिन पासवर्ड जनरली आमचं लक्षात जनरली आपल्या बोलण्यात लक्षात येतं की आपण असा काहीतरी 1 2 3 4 किंवा आपला वाढदिवस किंवा वेडिंग अॅनिव्हर्सरी तर जनरली कोणाला माहीत नसते, पण वाढदिवस सगळ्यांना माहीत असतो, मग आपण ती 2 मंथ आणि ह्याची अक्षरं टाकतो किंवा आपला पिन आपण लोकांशी शेअर करतो किंवा ओपन स्पेसिसमध्ये ओपन
वायफायवर काही ट्रान्झॅक्शन्स करतो, आलेल्या मेल्स ज्या आपल्याला त्याचा अननोन सोर्स आहे, कुठूनही मेल येतो किंवा फोन येतो की आम्ही अशा ह्याच्यातून बोलतोय, तुम्ही आम्हाला ही माहिती द्या, तर त्या न देणं हे जरुरीचं आहे. तर ह्या सगळ्या सावधानतेचा आपण जर ग्राहकांनी विचार केला तर हे बऱ्याच गोष्टी काबूत राहू शकतात. अजून मला थोडंसं ह्याच्यावर सांगायची इच्छा आहे, म्हणजे स्टेट बँकेने अतिशय चांगले काही स्टेप्स आमच्याकडे ऑलरेडी आहेत. एक म्हणजे आमचा SBI क्विक हा ॲप आहे. मी ह्याचा जाणीवपूर्वक उच्चार करते आहे, कारण SBI क्विक प्रत्येकाने म्हणजे माझ्या कस्टमर्सना आणि तुमच्या प्रेक्षकांना माझी हीच विनंती राहील की त्यांनी SBI क्विक हा डाउनलोड करावा. SBI क्विकमध्ये ATM ऑपरेशन्ससाठी फीचर्स आहेत. ATM ऑपरेशनमध्ये तुम्ही ATM ट्रान्झॅक्शन्स ऑफ करू शकता, ऑपरेशन्स ऑफ करू शकता. आपण पॉस मशीन, छोटे मॉलमध्ये जातो आणि तो पॉस मशीन काढतो आणि त्याच्यावर पण आपण ATM कार्ड स्वाईप करतो आणि पिन देतो, तर तोही आपण ऑफ ठेवू शकतो. ई-कॉमर्ससाठी आपण ऑफ करू शकतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच की आपण दररोज काय ATM मध्ये जाऊन पैसे काढत नाही किंवा पॉस मशीनमध्ये काढत नाही. तर जेव्हा आपण हे ऑफ करून ठेवायचं आणि पिन जरी आपली चोरीला गेली तरी आपण जे ATM ट्रान्झॅक्शन ऑफ करून ठेवलेले असतील ह्या ॲपवर, तर कोणीही काही आपल्या अकाउंटमधून गैरव्यवहार करू शकत नाही. जेव्हा आपल्याला यूज करायचं असेल, जेव्हा आपल्याला ATM मधून विड्रॉ करायचं असेल, तेव्हा आपण जरूर तो ऑन करायचा. तो ॲप अतिशय फास्ट मुव्हिंग आहे. ऑन करायचा आणि आपलं ट्रान्झॅक्शन करायचं. नॅचरली पिन आपण ऑलवेज स्ट्रॉंग ठेवायलाच पाहिजे. आजूबाजूला कोणी तो पिन बघत नाही ह्याची काळजी जरूर घ्यावी आणि ट्रान्झॅक्शन केल्यावर परत ऑफ करावा. हे तर मला अगदी जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं, कारण त्याच्यामुळे खूप ग्राहकांचा फायदा होऊ शकतो. म्हणजे पिन संदर्भात आणि पासवर्ड संदर्भात सावधान राहायला पाहिजे. ॲपचा आपण वापर नक्कीच. आणि पिन आपण एक रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये बदलत राहायला पाहिजे. आपण क्वचित असा आळस करतो बदलायला, नंतर तो सगळीकडे असा 10 ठिकाणी न लिहून ठेवलं कधीही उत्तम आहे. शक्यतो तो लक्षात ठेवला पाहिजे, पण सारखा बदलल्यावर आपल्याला कधी कधी ग्राहकांना वाटतं की कसा बदलायचा. तर खूप इनिशिएटिव्ह ह्याच्यासाठी बँकेने घेतले आहेत. पूर्वी आपल्याला ब्रांचमध्येच जाऊन पिन मिळायचा, ATM कार्ड घरी यायचं आणि ब्रांचमध्ये पिन असायचा. पण आता आपल्याकडे आमच्या स्टेट बँकेने बरेच ग्रीन पिन इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. या ग्रीन पिन इनिशिएटिव्ह मध्ये आपण स्वतः ATM मशीनवर जायचं. ATM मध्ये काही सर्व्हिसेस आहेत ज्याच्यात तुम्ही ATM ची पिन बदलू शकता, किंवा आमच्या कॉन्टॅक्ट सेंटरला फोन करून ATM एक OTP घ्यायचा 1 टाइम आणि पिन बदलायचा. असे बरेच इनिशिएटिव्ह आहेत, तुम्ही स्वतःचाच जनरेट करू शकता. त्याच्यासाठी आता तुम्हाला ब्रांचमध्ये जायची जरूर नाहीये. तर ही सगळी सावधानता जर आपण बाळगली आणि कुठचीही मेल, जसं मी म्हटलं, अननोन सोर्सेस कडून आलेली, जर आपण त्याला रिस्पॉन्ड करू नये, म्हणजे कोणी मॅलिफाईड इंटेन्शन्सनी आपला डेटा, व्हायरस पण येणार नाही आणि आपला डेटा चोरीला जाणार नाही, सेफ राहील. आणि वायफाय सुद्धा शक्यतो वैयक्तिक आपल्या माझ्या वाचनात आलेला आहे. म्हणजे मी वाचनात आलेला आहे की जेव्हा मी हा विषय बघितला की असं म्हटलंय की पब्लिक स्पेस मधला वायफाय जनरली आपण यूज करतो कुठे, तर आपल्याकडे जनरली आता वायफाय असतो, डोंगल असतो, तर आपण आपल्या पर्सनल स्पेस मधला वायफाय यूज केलेला कधीही बरा आहे फॉर चेंजिंग ऑफ पिन. आता काल जी ब्लॉक केलेली जी कार्ड्स आहेत ती तुम्ही नव्याने देणार आहात, बरोबर? हो. तुमच्या ग्राहकांना ती नव्याने मिळणार आहेत. म्हणजे खरं तर ह्या आपल्या संवादाच्या या शेवटच्या टप्प्यावर मला एवढंच म्हणावंसं वाटतं की माहिती तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. तर ह्या तोटे जाणून घेऊन आपण सावधानता बाळगायला हवी, सतर्कता बाळगायला हवी, एवढंच आपण या अनुषंगाने म्हणू शकतो. आज या संदर्भात तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्यासाठी मनापासून आभारी आहे. मला तुम्ही हा चान्स दिला.